विषय आलेला आहे, त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल कोणाचं? प्रकाश सोळंके यांची. ते म्हणाले की मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो, अनेकांना 40-45 कोटी रुपये लागतात. काही काही मर्सिडीज पण बोलतात. बघा, मी आता ही ऑडिओ क्लिप ऐकली नाहीये, पण काय की वातावरण एवढं गढूळ झालं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं. आणि काल पण मी कुठेतरी एकदा बोलताना हेच बोललो की आम्ही सगळे आमदार म्हणून निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून खर्च होतो, आपण सगळे आपल्या चॅनल्समधून देखील फिरत असता, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याच्यावर चर्चा चालली आहे हाऊसमध्ये, आमचा प्रयत्न हाच असतो की एक सकारात्मक चर्चा व्हावी. हे विधिमंडळ आहे, कायदेमंडळ आहे, ते कायद्यांवर चर्चा व्हावी. दोन्ही बाजूनी जे काही सूचना येतात, काही चांगले असतील काही वाईट असतील, चांगले असतील विरोधी पक्षाच्या जरी असले तरी ऐकून घ्या, मान्य करा. महाराष्ट्र तसंच तर पुढे जाईल. मी काही काही ठराविक घाणीवर बोलत नाही. तानाजी सावंत यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाला, समोर आलाय. शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या, एकही अँब्युलन्स दिली नाही, एकही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसे गेला पण नाही. अँब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असते. सविस्तर प्रतिक्रिया म्हणजे आता सविस्तर प्रतिक्रियेसाठी जे काही विषय आपल्या समोर येतात, मग तो MMRDचा घोटाळा असेल, सिस्ट्रा कंपनीचा घोटाळा असेल, जे फ्रान्सच्या देशदूतांनी लिहिलेलं आहे. अनेक घोटाळे आम्ही आपल्या समोर आणलेले आहेत. काही काही तर मला वाटतं इकडून तिकडून सीएम ऑफिसमधून वगैरे पण येत असतात आपल्या हाती. पण मुख्य गोष्ट हीच आहे की या घोटाळ्यांचं पुढे होतं काय. आनंदाचा शिरा यांसारख्या योजनाला या अर्थसंकल्पातून कुठेच तरतूद नाही, त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिंदे गट बंद होतं का? हळूहळू ते पण होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांनी एका कुटुंबाची फसवणूक केली होती, ते तुम्हाला येऊन भेटले. हो, त्या कुटुंबांनी मला माझी भेट घेतली. त्या दिवशी नेमकं सुरेश उर्फ भैया जोशी यांनी मराठी विरुद्ध काही बोलून दाखवलं होतं, महाराष्ट्र विरोधी काही बोलून दाखवलं होतं. पण त्याच वेळी मला ते कुटुंब येऊन भेटलं होतं. आमचे अखिल चित्रे यांनी ते कुटुंब माझ्याकडे आणलं. मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली होती आणि तशी ती कारवाई पुढे झाली. मध्ये काही शायनर लोक गेलेत श्रेय ढापायला, त्यांना ढापू दे श्रेय, पण जसं त्यांनी दुकान ढापलं होतं तसं श्रेय ढापण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला माहिती आहे ढापाढापी त्यांची चालू असते. पण ढापी आणि थापा मारणं हे शिंदे गटाची खासियत आहे. तसं न करता कुठेही आम्ही श्रेयवादात पडणार नाही, कुठेही एक तीळ मात्र श्रेय घेणार नाही. कारण मला ह्या घाणेरड्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाहीये. जरी ते काम झालं असेल, मी त्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि तो जो कोण व्यक्ती आहे, लालसिंग कोंडो आहे, तो किती दिवस आता आत राहतोय हे पण मला बघायचं. शिंदे गटाला सगळ्यात कमी निधी दिला गेलेला आहे, 3 नंबरचा निधी दिला गेला आहे. भाजपला 1 लाख कोटी आणि शिवसेनेला शिंदेला 87,000 कोटी. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कार्रवाई करेंगे. स्पेसिफिक सवाल मस्जिद पे लगाए जा रहे लाउडस्पीकर को लेकर. देखिए, मैं यही कहना चाहता हूं, पिछले 10 साल से 11 साल से केंद्र में सरकार भाजपा की है, यहाँ भी सरकार भाजपा की है. सवाल भाजपा के ही लोग उठाते हैं, जवाब भाजपा के ही नेता देते हैं. तो ये क्या सेटिंग में चल रहा है? बांग्लादेशों पे सवाल कौन उठाता है? भाजपा के ही लोग उठाते हैं, लेकिन उसी बांग्लादेश की टीम को यहाँ बुला के खेलते हैं.